आहे. 1 महिन्यापासून त्यांना खोकल्याचा त्रास होता. त्या त्रासासाठी इथे प्रार्थनेला येत राहिल्या, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिल्या. त्या घरी सुद्धा प्रार्थना करत होत्या, पण त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही. तेव्हा आई म्हणते की गेल्या रविवारच्या दिवशी इथे सेवा करणाऱ्यांच्या सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता 6 दिवस झाले आई पूर्णपणे बरे आहे म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण चरण ठेवल्यातून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या बहिणीची साक्ष आहे. हे बहीण गरोदर असताना तिची इच्छा होती की तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी. याकरता या बहिणीने निवासी शिबिरमध्ये भाग घेतला. शिबिरच्या द्वारे प्रभू येशूचा दया या बहिणीवरती झाली आणि बहिणीची डिलिव्हरी जेव्हा झाली तेव्हा पूर्णपणे नॉर्मल झाली. ही बहीण म्हणते की तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली पण तिला दूध नव्हतं. या त्रासाकरिता या बहिणीने केंद्रामध्ये फोन लावून प्रार्थना करून घेतली. हे प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि बहिणीचे दूध नव्हतं ते दूध पूर्णपणे ओढलं. तेव्हा एक बहीण म्हणते की दूध होतं, दूध आलं परंतु ते बाळ पेत नव्हतं. या त्रासासाठी पुन्हा या बहिणीने केंद्रामध्ये फोन लावला आणि प्रार्थना करून घेतली. ते प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि ते मूल पूर्णपणे व्यवस्थित दूध देखील पिऊ लागलं. म्हणजे बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया.